हेलो फ्रेंड्स, आई एम डॉक्टर अजय कोठारी। आज का केस स्टडी है एक सर्वाइकल डिस्क प्रोलैप्स के बारे में। जब भी किसी सर्वाइकल डिस्क का उपचार होता है, मैं हमेशा मानता हूं कि 98 to 99% सर्वाइकल डिस्क हम बिना सर्जरी ठीक करते हैं। बट 1 से 2% सर्वाइकल डिस्क हर्निएशन, जिसमें दर्द बहुत ज्यादा होता है, कोई भी दवा गोली से ठीक नहीं होता, हाथों में कमजोरी आ जाती है, सर्वाइकल माइलोपैथी मतलब चलने में इम्बैलेंस होता है, या यूरिन मोशन का कंट्रोल चला जाता है, ऐसे सिचुएशंस में की होल सर्वाइकल स्पाइन करना जरूरी हो जाता है। सर्वाइकल स्पाइन से लोग काफी डरते हैं कि उनको लगता है कि ये सर्जरी से पैरालिसिस होने का चांसेस है, उनका आगे चलना फिरना बंद हो सकता है। वो एग्जांपल्स देते हैं कि हमारे बगल में, हमारे पड़ोस में, हमारे रिलेशन में किसी का हुआ है, वो कभी चला नहीं है। बट मैं मानता हूं कि इन टुडेज मॉडर्न एरा, जब यहाँ रोबोटिक स्पाइन सर्जरीज होती है, की होल सर्जरीज होती है, ये डर करना या ये डरना ये उचित नहीं है। तो आज की केस स्टडी हम एक ऐसे पेशेंट के बारे में बात करेंगे जिनका हमने परसों सर्वाइकल स्पाइन एसीडीएफ सर्जरी, जिसको एंटीरियर सर्वाइकल डिस्केक्टोमी और फ्यूजन, ऐसी सर्जरी की थी, और आज 48 आवर्स में वो घर जा रहे हैं। तो समझते हैं कि ये एसीडीएफ सर्जरी मतलब एंटीरियर सर्वाइकल डिस्केक्टोमी और फ्यूजन क्या होता है और इसको कैसे की जाती है। तो पहले हम केस स्टडी समझेंगे। ये केस स्टडी है मिस्टर अविनाश जोशी। इनका एज है 47 ईयर्स और ये पूना में रहते हैं, भोसरी में। तो अगर हम इनका केस देखेंगे तो इनको C5 और C6 में एक बहुत बड़ा डिस्क प्रोलैप्स होकर इनके लेफ्ट हैंड को जो नर्व सप्लाई कर रहा था उसमें दबाव था। आप देख रहे हैं कि ये स्पाइनल कॉर्ड है और ये स्पाइनल CSF फ्लूइड है, कहीं भी दबाव नहीं है, बट इस जगह पे काफी भारी दबाव था। एंड दिस इज ऑन द लेफ्ट साइड। और अगर हम इनका एक्शियल कट्स देखेंगे तो यू कैन सी हियर इन एक्शियल कट्स में यहाँ पे यू कैन सी हियर एट C5 एंड C6 लेवल ये राइट नर्व तो बहुत बराबर से जा रहा है, बट ये लेफ्ट साइड का जो नर्व है वो पूरी तरह से दब रही है। सो दिस इज लेफ्ट पैरासेंट्रल डिस्क हर्निएशन। तो हमने परसों इनका सर्जरी किया था जिसको बोलते हैं एंटीरियर सर्वाइकल डिस्केक्टोमी और फ्यूजन। सो इसमें हमने इस लेवल का ये जो वीक डिस्क है ये निकालकर एक यहाँ पे एंकर्ड केज डाला है। तो ये केज होता है और इसमें से इनबिल्ड एंकर्स होते हैं जो सपोर्ट देते हैं। दिस इज द लैटरल व्यू एंड दिस इज द एपी व्यू। और ये सर्जरी कैसे की जाती है आई विल एक्सप्लेन यू का मॉडल। तो यहाँ पे ये जो डिस्क है जो पीछे स्लिप होकर नर्व के ऊपर दबाव देती है, तो हम इस सर्जरी में स्कोप्स के द्वारा जाकर ये जो वीक डिस्क है इसको निकालते हैं, ये दबाव निकालते हैं और इसकी जगह एक नया केज इंसर्ट करते हैं जो एंकर्ड केज होता है। ये सर्जरी के 12 घंटे के बाद हम पेशेंट को खड़ा करके चलाते हैं और विदिन 48 आवर्स ये पेशेंट घर चले जाते हैं। तो हम समझेंगे मिस्टर अविनाश जोशी से कि उनका क्या एक्सपिरियन्स रहा। नमस्कार, मी अविनाश जोशी, भोसरी पुण्यावरून आलेलो आहे। 2020 पासून मला हाताचा त्रास चालू होता। मला झोपता येत नव्हतं, गाडी चालवता येत नव्हतं, उभा राहता येत नव्हतं, असा माझा त्रास होता। मी बऱ्याच डॉक्टरांना पण दाखवलं, पण ते म्हणले की सर्जरी फार क्वचित होती म्हणले, याच्यामध्ये सर्जरीची गरज नाही म्हणले। पण मला तो त्रास वाढतच चालू होता माझा। त्या पद्धतीने मी कोठारे सरांना भेटलो। कोठारे सरांनी मला अतिशय योग्य मार्गदर्शन केलं आणि माझा हाताचा जो प्रॉब्लेम होता, जो त्रास होता, एक विदिन एकदम 5 मिनिटांमध्ये माझा तो सॉल्व्ह झाला। ऑपरेशन केल्यानंतरच माझा तो, मला कुठलाही त्याचा साईड इफेक्ट जाणवला नाही, काही जाणवलं नाही। जे माझे दुखणं होतं, जे हाताचा त्रास होता, तो एकदम दुरुस्त झाला। तो कुठलाही मला त्रास नाही। मी फिट अँड फाईन आहे। मी सध्या माझं इथून ते इथपर्यंत हातामध्ये मुंग्या पण यायच्या कंटिन्यू आणि हातामध्ये फार पेन व्हायचं माझ्या। ते इथं तर फार पेन व्हायचं आणि गाडी चालवताना इथं तर फार पेन व्हायचं माझं। ते पाठीमागे जरी मान जरी केली तर इथं पेन व्हायला चालू व्हायचं माझं लगेचच। त्यानंतर इथं मुंग्या यायला चालू व्हायच्या लगेचच। ते बऱ्याच वेळा आता ऑपरेशन नंतर एकदमच तो त्रास बरा झाला। ऑपरेशन नंतर 5 मिनिटातच सर मला त्रासाचा झाला आणि परवा ऑपरेशन झालं आणि आज तुम्ही घरी चालले आहात। हो, घरी चाललोय सर। आणि कोठारे सर अतिशय उत्कृष्ट त्यांनी माझं ऑपरेशन केलं, त्यांना फार फार थँक्यू माझे। ऑपरेशन मध्ये दुखलं नाही सर, मला जाणवलं पण नाही सर, दुखलेलं पण जाणवलं नाही सर मला। डायरेक्ट सकाळी 8 वाजता उठलो सर मी। सरांनी मला उठवलं सर, मला की म्हणले तू ओके झाले वरती, दोन्ही ओके झालाय, तू चाल। आणि बऱ्याच लोकांनी मला मिसगाईड पण केलं होतं की म्हणले तुला सरांनी जे सांगितलं तेच मला पण सांगितलं होतं
हे पॅरालिसिसची शक्यता असते याच्यामध्ये, तू करू नको, हे करू नको, ते करू नको. आणि मला स्वतःच्या हातावरती स्वतःच्या पायावरती उभा केलं त्यांनी. मला जो माझा हाताचा त्रास होता तो नक्की त्यांनी घालवला. त्याच्यामुळे दोघांनी सरांना माझे मनापासून थँक्यू, मनापासून त्यांचं अभिनंदन माझ्याकडून. नमस्कार, मी शीतल जोशी. माझ्या मिस्टरांना एक 5-6 वर्षापूर्वीपासून खूप हात दुखायचा त्रास होता, डावा हात. मग डाव्या हातासाठी म्हणून मग आम्हाला काय वाटायचं की हात दुखतोय, पण ते निघालं वेगळीकडचंच दुखणं, स्पाईनचं दुखणं निघालं ते. मग इथं आम्ही संचेतीमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट वगैरे घेतली. खूप समाधानी आहेत आम्ही आणि अतिशय त्यांना एकदम आराम पडला. ज्यावेळेस ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आणलं त्यावेळेस त्यांनी मला लागलीच सांगितलं की माझं इथलं दुखणं म्हणजे दुखतच नाहीये, कारण त्यांना झोपता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, कंटिन्यू दुखत होतं ते. पण आता अजिबातच काही दुखत नाही. लागलीच आम्हाला ऑपरेशन केल्यानंतर एकदम छान रिझल्ट मिळाला आणि एकदम त्यांना आराम पडला. आणि आता 2 दिवसानंतर ते अगदी चालतायत, बोलतायत, खाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात. म्हणजे तुमच्या सगळ्या जे मुवमेंट आहेत त्या एकदम करू शकतो आम्ही, म्हणजे व्यवस्थित एकदम. थोडं चालून दाखवा बरं, जरा थोडस मागे हो, चालून दाखवा, परत जा, या परत या, हात घ्या वरती. अरे वा, व्हेरी गुड, ओके, धन्यवाद.